हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मँगो आईस्क्रीम. खूप छान सॉफ्ट असं होतं आणि एकदम घरच्याच साहित्यातनं करणार आहे. कोणतेही कस्टर्ड पावडर मी इथे वापरली नाही आहे किंवा साखर पण टाकली नाही आहे. मी तर शुगर फ्री केलं आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यात आंब्याच्या नुसार गोडीनुसार साखर टाकू शकता. बघा कसं सॉफ्ट झालेलं आहे. नॅचरल आईस्क्रीम आहे, जे आपण नॅचरल आईस्क्रीम खातो बाहेर तसंच झालेलं आहे. आणि बरं का, हे उपासाला पण चालतं कारण याच्यात कस्टर्ड पावडर किंवा दुसरं असं कोणते इन्ग्रेडियंट नाही आहे. मी जो आंबा आहे तो छान गोड घेतला आहे, कापून घेतला आहे, मिक्सरच्या पॉटमध्ये याला टाकलेला आहे. जवळपास 2 बाऊल रस होईल एवढा आंबा घेतलेला आहे. आता 1 बाऊल मी मिल्क पावडर टाकते आहे त्यामध्ये आणि अर्धी बाऊल दुधावरची साय टाकते आहे. तुमच्याकडे जास्त 1 बाऊल साय असेल तर नक्की टाका. 8-10 काजू टाकते आहे. छान क्रीमी टेक्स्चर आणि काजूमुळे थोडा घट्टसरपणा येतो. आणि पाववाटी अगदी थोडंसं असं दूध टाकलं आहे, फिरवून घेतलं आहे. हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता एअरटाईट कंटेनरमध्ये आपण याला ओतून घेऊया आणि याला 8 ते 10 तास फ्रीझरमध्ये छान ठेवायचं आहे. त्यानंतर 8-10 तास झाल्यावर आता मी हे एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून घेते आहे आणि मिक्सरमधनं फ्रीझरमधनं आता काढलेलं आहे मी जस्ट हे बाहेर 8-10 तासांनी. बघा थोडंसं कडक वाटतं आहे कारण खूपच चिल्ड आहे ना म्हणून. पण आता बघा किती छान निघालं आहे ना बॉल. एकदम मस्त असा सॉफ्ट आहे आईस्क्रीम. एकदम करून पहा, छान होतं घरच्या घरी आणि कोणतेही केमिकल्स नाही आहे, शुगर पण नाही आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही अर्धी वाटी साखर टाकू शकता. आंब्याच्या गोडीवर ते अवलंबून आहे. माझा आंबा गोड आहे, ठीक आहे. तर करून पहा, खूप आवडेल, सगळ्यांनाच आवडेल. घरच्यांना करून पहा, शेअर करा, लाईक करा. बाय.